त्यांना राजकारणात त्याचा उपयोग नाही आहे. पण ठीक आहे, भुजबळ साहेबांनी हा विषय मांडलाय, आम्ही त्यांच्या मागे उभे राहू. चला, थँक्यू. व्हिडिओ पाहिला म्हणून मोहिते नावाच्या एका मुलाला मारहाण करण्यात आली बीडमध्ये, बातम्या पाहिल्या म्हणून. काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड शहरात बीडमध्येच होते आणि त्यांनी खपवून घेणार नाही, सहन करणार नाही, कायदा हातात घेणाऱ्यांना वठणीवर आणेन वगैरे 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 अशी वक्तव्य केलेली आहेत. सुरेश धस यांनी हा मुद्दा मुख्यमंत्र्यांपर्यंत न्यावा, कारण ते बाहुबली मुख्यमंत्री असं धस साहेब म्हणत आहेत. मग बाहुबलीने एका सामान्य माणसावर अशा प्रकारे हल्ला झाला असेल, मारहाण झाली असेल, तर ते मारहाण करणारे कोण आहेत हा मुद्दासुद्धा सुरेश धस यांनी मार्गी लावावा. हा नुसतं वाल्मिक कराडचं भजन करून चालणार नाही. प्रत्येक स्तरावर इथे गुंडगिरी आणि गँगवॉर सुरू आहे. चला, हिरव्या सापांची वळवळ महाराष्ट्रात सहन करणं, हिरव्या सापांची बिर्याणी आवडत असेल तर पाकिस्तानात जा, असे राज्याचे मंत्री बोलतात. वेडे आहेत, मला डिप्रेशन मध्ये आहेत ते. आदित्य ठाकरेंना ताब्यात घ्यायची काय गरज आहे असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे. दिशा सालियान प्रकरणामध्ये त्याचं स्पष्टीकरण द्यावं. बघा, हा न्यायप्रविष्ट विषय आहे आणि हे काही लोक जाणून बुजून आम्हाला सगळ्यांना बदनाम करण्यासाठी हे विषय समोर आणतायत. आणि म्हटलं ना, हे निराशेच्या गर्तेतून डिप्रेशनमधून सुरू आहे, विजयाचं डिप्रेशन. चला, चली. रायगडचं पालकमंत्रीपद अजूनही शिवसेनेला देण्यात आलेलं नाही. रायगड असेल, नाशिक असेल, अनेक विषय अनिर्णित अवस्थेत आहेत. तिरुपतीचं देवस्थान आहे, त्या ठिकाणी 18 लोक असे आहेत की जे हिंदू. काले जादू को लेकर, अरे हो गया, चलो क्या है, बंगलों पे आप क्लेम कोई बार बार क्या काला है, जादू मैंने कोई क्लेम नहीं किया है. अच्छा, तो क्या हुआ है एग्जैक्टली? बाहर महाराष्ट्र में चर्चा है कि अब तक हमारे मुख्यमंत्री देवेंद्र जी मुख्यमंत्री के अधिकृत जो निवास स्थान है वहाँ रहने को क्यों नहीं जा रहे. उस बारे में अलग अलग तरह की खबरें बाहर आ रही हैं. उस बारे में मैंने मेरी प्रतिक्रिया दी है. मैं सबसे बड़ा अंधश्रद्धा के मामले में जो काम चलता है प्रोग्रेसिव, मैं उसका एक कार्यकर्ता हूँ. महाराष्ट्र में हमारे जो बाला साहब जी के पिताजी थे प्रबोधनकार जी ने अंधश्रद्धा के खिलाफ बहुत बड़ा मूवमेंट आंदोलन किया था. बाला साहब ठाकरे अंधश्रद्धा के खिलाफ थे और हम उनके सिपाही सलाहकार हैं. हमारे राज्य में इस प्रकार की कोई बात करता है और जो अंधश्रद्धा को ताकत देता है वो हम सहन नहीं करेंगे. इसलिए जल्दी से जल्दी देवेंद्र जी ने मुख्यमंत्री निवास पर रहने को जाना चाहिए.